2 मित्र असतात आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय. पण स्पर्धा परीक्षेमध्ये आपला स्पर्धक हा कोण आहे हे समजलं पाहिजे आणि आपणच खूप हुशार आहे, हे जर विद्यार्थ्यांनी जर ठरवलं, तर तुम्ही त्या स्पर्धेत यश मिळवू शकत नाही. 2 विद्यार्थी असतात, खूप वर्षांनी भेटतात आणि भेटल्यानंतर जेवायचं ठरतं. एक साधा पॅन्ट शर्ट घालून येतो आणि दुसरा मित्र एक चांगला मस्त ब्लेझर घालून येतो. मखमली असतो तो, दोघं जेवायला बसतात. तो एक मित्र म्हणतो, "अरे, तू एवढा सुंदर ब्लेझर घातलाय, कसा काय घातलास?" म्हणतो, "माझ्या बायकोने दिलेला आहे आणि आता मी व्यवसायात आहे आणि म्हणून मी घालून आलो. माझं सगळ्यात आवडतं आणि सगळ्यात कॉस्टली ब्लेझर आहे." दोघं गप्पा मारत जेवणाची ऑर्डर देतात. जेवण येतं तेवढ्यात त्याला वाटतं, "अरे, हा ब्लेझर मी घातलाय. हा जर खराब झाला तर बायको ओरडेल आणि खराब होईल." म्हणून तो आतमध्ये वेटरला आवाज येतो, म्हणतो, "आतमध्ये हा हँगरला लटकव." पण त्याला त्याच्यावर विश्वास नसतो. म्हणून त्या वेटरवर आतमध्ये जातो आणि हँगरला तो कोट लटकवतो. तरीही त्याला विश्वास राहत नाही, की कोणी पळून नेला तर काय करायचं? म्हणून तो एक चिठ्ठी लावतो, की हा जो कोट आहे, हा कोट आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगपटूचा आहे, कोणी पळवून नेऊ नये. आणि म्हणून येऊन जेवणाला बसतो आणि मित्राला सांगतो, "कोट खूप महाग आहे, मला त्याची काळजी आहे. कुणी पळून नेला तर काय करायचं, एक महागातला कोट आहे. पण म्हणून मी अशी-अशी चिठ्ठी लिहून आलो. आता मला निश्चिंत आपण जेवण करू." गप्पा होतात, बिल येतं, कोट न्यायची वेळ येते. तो आतमध्ये जातो, तर हँगर तसंच असतं, पण कोट पळवून नेलेलं असतं. चिठ्ठी तशीच असते, पण चिठ्ठी बदललेली असते. चिठ्ठीवर लिहिलेलं असतं, की हा कोट एका आंतरराष्ट्रीय सायकलपट्टूने पळवून नेलेला आहे. कोणीही शोधण्याचा प्रयत्न करू नये. विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे, की तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःला आपण खूप हुशार आहोत असं न समजता एम-पी-एस-सी काय, यू-पी-एस-सी काय किंवा राजकारण काय किंवा समाजकारण काय किंवा व्यवसाय काय, आपल्यापेक्षा अनेक हुशार मंडळी असतात. त्यामुळे आपणच हुशार या भ्रमात न राहता, जर आपल्यापेक्षा अनेक हुशार मंडळींबरोबर तुम्हाला स्पर्धा करायची, या अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या आयुष्याचं टार्गेट ठेवलं, तर तुम्ही पुढे जाऊ शकता.